समाजावर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी लहुजी ब्रिगेड आता मैदानात। अध्यक्ष नितीनजी रोकडे यांची माहिती। पाथरी शहरातील शासकीय विश्रामगृह पाथरी येथे लहुजी ब्रिगेड संघटनेच्या नियुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी नितीनजी रोकडे यांनी दिली माहिती। लहुजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेची स्थापना मातंग समाजातील तरुण युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लहुजी ब्रिगेड ही संघटनेची सुरुवात केलेली आहे। लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी तसेच मातंग समाजातील अबकड आरक्षणाचा मुद्दा असेल, लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा मुद्दा असेल व मातंग समाजातील भरकट चाललेल्या युवक तरुण याला या विचारधारेच्या पर्वामध्ये आणण्यासाठी व महापुरुषांच्या विचारावर काम करण्यासाठी समाजावर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी लहुजी ब्रिगेड आता मैदानात उतरून काम करणार आहे। या संघटनेच्या अध्यक्षपदी माननीय नितीनजी रोकडे साहेब यांची नियुक्ती करण्यात आली, तर संघटनेचे सचिव म्हणून माननीय किशोरजी गवारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे व कार्याध्यक्षपदी माननीय कैलासजी काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट संदीपजी दात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पाथरी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे हा नियुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। गणेश कांबळे, नागेश रोकडे, गजानन मुजमुले, अमोल तुपसमुद्रे, सुनील रोकडे, बंसी कदम, ज्ञानेश्वर वाघमारे, श्याम साठे, भागवत मोहिते, अक्षय काळे, मोहन जाधव, अनुरुद्ध गायकवाड, सुनील साठे, संभाजी गायकवाड, सचिन मानवते, जयदीप रोकडे, नितीन रोकडे, कैलास काळे, किशोर गवारे, अरुण रोकडे, विजय उफाळे, गणेश उफाळे, कृष्णा हिवाळे, चंद्रकांत गवारे व संतोष हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज। सलमान सय्यद सोबत पाथरी। लहुजी ब्रिगेडचे अध्यक्ष आमच्यासोबत रोकडे सर आहे। सर, आपला नेमका उद्देश काय आहे की आपल्या ह्या लहुजी ब्रिगेडच्या वतीने आपण काय करतात आणि आपलं काय कार्य राहणार आहे? समाजाचा अन्याय अत्याचार, मुख्य अन्याय अत्याचार रोखण्याचं काम आम्ही सुरुवातीला करणार आहे। दुसरी मागणी अशी आमची असेल की जे आमच्या समाजाला अबकड वर्गीकरण असेल, त्यानंतर लहुजी साळवे आयोग अभ्यास असेल, त्यानंतर ज्या अजून आमच्या समाजाला ज्या गरजा लागतील त्या आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करू। लहुजी ब्रिगेड संघटनेच्या सचिवपदी आमच्यासोबत गवारे साहेब आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आपली सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे आणि आपलं संघटनेचं कार्य काय राहणार यावर कुठपर्यंत आपण काय काय कार्य करणार आहात गवारे साहेब? आज सर्वप्रथम लहुजी ब्रिगेड संघटनेची नावाचं आपण अनावरण केलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची आपण या ठिकाणी निवड करत असताना सर्वप्रथम नितीनजी रोकडे साहेबांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी निवड केलेली आहे। त्याचबरोबर आमचे सहकारी संदीपजी दात्रे सरांची उपाध्यक्ष म्हणून कैलासजी काळे, मी किशोर गवारे आणि अन्य सर्व साथी या ठिकाणी आम्ही कार्यकारिणी या ठिकाणी एकत्रित विचाराने निवड केलेली आहे। उद्याच्या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज असेल किंवा अन्याय अत्याचारग्रस्त पीडितांना न्याय देण्याच्यासाठी लहुजी ब्रिगेडची स्थापना या ठिकाणी आपण करतो। अन्याय अत्याचाराचा प्रसंग असेल, हुकुमशाही राजवटीच्या बाबतीत विचार करणारे जे काही नराधम असतील त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला आळा घालता येईल। मातंग समाजाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं असेल तर प्रामुख्याने मातंग समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याच्यासाठी लहुजी ब्रिगेड रस्त्यावर असेल। मग आरक्षणाचं वर्गीकरण असू द्या, लहुजी साळवे अभ्यास आयोग असू द्या, अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याच्या बाबतीमध्ये आमचं आंदोलन आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभं आहे। लहुजी साळवे स्मारकाची आज जे काम आहे ते जलद गतीनं झालं पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी लहुजी ब्रिगेड सातत्यानं रस्त्यावर असेल। समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याच्याकरिता निश्चितपणानं 24 तास आम्ही या ठिकाणी राज्यभर समाजाच्या हितासाठी लढत राहू।
अशा पद्धतीने या ठिकाणी ग्वाही मला देतो. सध्या आपल्या समाजाची काय परिस्थिती आहे? आज समाजाच्या बाबतीमध्ये मला एवढंच या ठिकाणी सांगता येईल की अशिक्षित प्रमाण हे समाजामध्ये अधिकचं आहे. शिक्षणाकडं आजही आमचा समाज किंवा मुलं पाहिजे त्या प्रमाणामध्ये आज वळलेली नाहीत. म्हणून शिक्षणाचं महत्त्व आम्हाला येणाऱ्या काळामध्ये पटवून द्यायचं आहे. मातंग वस्तीमध्ये जास्तीत जास्त मुलं ही आमची शिक्षणाकडे वळली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर मातंग समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. काय संदेश देताना आपल्या समाजाला आपण जसं अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात येते या निमित्तानं आपल्याकडून काय संदेश आहे? अण्णाभाऊ साठेच्या 105व्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं DJ ढोल ताशावर या ठिकाणी जयंती साजरी न करता आम्ही एक चांगले उपक्रम राबविले पाहिजे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं पाहिजे. एक वैचारिक लेवलला अभ्यासासाठीच्या वेगवेगळ्या महामानवांचे ग्रंथ जे काही पुस्तकं असतील ते देऊन खऱ्या अर्थानं आपण जयंती साजरी केली पाहिजे असा संदेश आज या ठिकाणी मी देतो. कैलासजी काळे साहेब आमच्यासोबत आहेत. आज सर्वांना आपले लहुजी ब्रिगेडचे पद वगैरे देण्यात आलेले आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम लहुजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्षाची जी जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे ती स्वीकारून पुढील जे कार्य आहे ते जास्तीत जास्त समाजामध्ये शिक्षणाचा कसं बीज रोवल यावर लहुजी ब्रिगेड हे लक्ष देण्याचं काम करणार आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 450 संघटना आहेत, परंतु प्रत्येक संघटनाचा अजेंडा आहे की अन्याय अत्याचार आणखीन राजकारण अशा दुसऱ्या फापट पसाऱ्याकडनं लक्ष देता आम्ही तळागाळापर्यंत शिक्षणाचं महत्त्व नेऊन आमच्या समाजातील प्रत्येक क्षेत्रात डॉक्टर अण्णाभाऊ साठे कसा निर्माण होईल याकडे लक्ष देणार आहोत. की जसं की अण्णाभाऊ साठे साहित्यातले डॉक्टर आहेत, कोणी समाजातला होईल, कोणी राजकारणातला होईल, ह्या अशा पद्धतीनं आम्ही आमच्या संघटनेचं काम तळागाळापर्यंत नेण्याचं ध्येय धोरण आखलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची पुढील वाटचाल करणार आहोत आणि पुढील घोषणा लवकरच केल्या जाईल. धन्यवाद. जय लहुजी, जय भीम. लहुजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप दात्रेजी आमच्यासोबत आहेत, जे आज त्यांच्यावर ही जबाबदारी पार पाडण्यात आलेली आहे. संदीप दात्रे साहेब, आपल्यावर जी जबाबदारी पार पाडण्यात आलेली आहे आपण ती कशी पार पाडताना? धन्यवाद सर. आपण चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. एस्केप न्यूजचं मी आभार मानतो की आज आम्ही या लहुजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. अध्यक्षाच्या वतीने जे काही आम्हाला प्रोग्राम कार्यक्रम दिले जातील, समाजामधील बरेच काही विषय आहेत, समस्या आहेत आणि त्या समस्येवरती आम्ही मूळ कारण शोधून त्या कारणावरती काम करणारे लोक आहोत. परिणामावरती आम्ही चर्चा करत बसणार नाही. रूट कॉज जे असतील त्याला आळा घालण्यासाठी लहुजी ब्रिगेड नेहमी मैदानात असेल आणि त्याच पद्धतीचं काम आम्ही जनसामान्यापर्यंत घेऊन जाणार आहोत. आणि लहुजी ब्रिगेड घराघरामध्ये, लोकांच्या मनामनामध्ये फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ वस्ताद लहुजी साळवे या महापुरुषांच्या विचारधारेवर काम करेल. आज लहुजी ब्रिगेडचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवपदी ज्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांचं एकच धोरण आहे लहुजी ब्रिगेडचं की आपल्या समाजावर, कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार होता कामा नये व आपल्या समाजातील लेकरांनी, मुलबाळांनी चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर कसं जाता येईल त्याकरिता लहुजी ब्रिगेड सर्वसामान्यापर्यंत आपलं हे कार्य चालू ठेवणार असल्याचे व कोणावरही अत्याचार होणार नाही याची दखल घेण्यासाठी लहुजी ब्रिगेड हे आमच्यासोबत आज मैदानात उतरलेली आहे. आमच्यासोबत अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते व सचिव होते. सर्व पदाधिकारी यांचं एकच ध्येय धोरण आहे की कोणत्याही समाजावर अत्याचार, अन्याय होणार नाही व सर्वांनी चांगल्या प्रकारे चांगलं उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर कसं जाता येईल यासाठी त्यांच्या लहुजी ब्रिगेडच्या वतीने ते हे ध्येय धोरण आखणार असल्याचे सांगितले. आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यदसोबत पाथरी.